नागपूरच्या दौलामेठी येथील म्हाडा कॉलनीमध्ये एका वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरातच आढळून आले। घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीला आला। सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। नागपूरच्या दौलामेठी येथील म्हाडा कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 75 वर्षीय गंगाधर रंगारी आणि त्यांच्या 70 वर्षीय पत्नी कौशल्या रंगारी अशी मृतांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे वृद्ध दाम्पत्य गेल्या 12 वर्षांपासून म्हाडा कॉलनीमध्ये एकटं राहायचं। गंगाधर रंगारी हे आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी होते आणि पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करायचे। दोघेही गेल्या काही काळापासून आजारी असल्याची ही माहिती आहे। ईद निमित्तानं शुक्रवारी सकाळी त्यांचे जावई घरी आले असता घराचं मुख्य दार आतून बंद होतं, तर कंपाऊंड गेटलाही कुलूप होतं। तर यावेळी घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। संशय आल्यानं त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलवून पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। फॉरेन्सिक टीमला देखील तपासासाठी पाचारण करण्यात आलं। तपासादरम्यान गंगाधर रंगारी यांचा मृतदेह स्वयंपाकघरात तर कौशल्या रंगारी यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार घरातील रेडिओ अनेक दिवसांपासून सुरू होता, तसंच वर्तमानपत्रही दारातच पडून होती। यामुळे दाम्पत्याचा मृत्यू 4 दिवसांपूर्वी किंवा त्याहून आधी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून हत्या आणि नैसर्गिक मृत्यू या दोनही शक्यतांवरून पोलीस तपास करतायत। तर शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल।